कम्युनिटी इंटिग्रेशन, की आज एकत्रीकरणाची गरज का आहे. सध्या अमेरिकेत असल्यामुळे माझ्या दृष्टीने फक्त लेवा पाटील नाही तर इंडियन भारतीय समाज हा जास्त महत्वाचा आहे ऑन टॉप ऑफ दॅट. पण आपण जर लेवा म्हणून स्पेसिफिकली जर बोलायचं म्हटलं तर मी जर ज्या पद्धतीने जग बदलतंय त्या गोष्टींनी विचार करायला गेलो तर ही येणारं जे 10 वर्ष आहेत, स्पेशली 2021 ते पुढचे 5 ते 7 वर्ष जे आहेत, हे पुढचे 100 ते 200 वर्षाचा डायरेक्शन सेट करणार आहेत. आणि ह्या 10 वर्षामध्ये जो मेजर चॅलेंज आहे, ज्या ठिकाणी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, तर ते ज्याला आपण जेन झी कम्युनिटी म्हणतो. जेन झी म्हणजे जनरेशन झी आणि जनरेशन अल्फा, म्हणजे 94 नंतर बर्थ झालेले आणि 2014 नंतर बर्थ झालेले लोक, मग ते लेवा पाटील असू दे, नॉन लेवा पाटील असू दे. स्पेशली आता आपण लेवा पाटील बद्दल बोलतोय. यांचे जे चॅलेंजेस आहेत ते खूप वेगळे चॅलेंजेस राहणार आहेत पुढच्या काही 20 ते 25 किंवा 50 वर्षांमध्ये, जे आजपासून जर आपण ऍड्रेस करायला सुरुवात केली तर वी विल बी एबल टू हँडल इट मोर प्रॉपरली. तर त्यासाठी इंटिग्रेशन इज मोर इम्पॉर्टंट. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज सोशल, मॅरेज, बिझनेस, करिअर, ज्या ट्रॅडिशनल गोष्टी आहेत ज्यासाठी आपण म्हणतो कम्युनिटी इंटिग्रेशन इज मोर इम्पॉर्टंट. लाईक आपण सध्या आपण फोकस्ड आहोत फक्त मॅरेज रिलेटेड वर्क और maybe little to some extent maybe social. आणि आता LCCIच्या थ्रू we started initiative on integrating businesses together. So I think that is one of the reasons we need integration, community to be integrated. Now I put across some points that how to integrate the community. I'm also मी आता ह्या ठिकाणी काही दुसऱ्या चेंबर्सचा पण मेंबर आहोत किंवा भरपूर इतर पंजाबी, गुजराती और इतर कम्युनिटीमध्ये इन्व्हॉल्ड आहे. So what we have found out is की youth involvement is very important. आमच्या घरी सॅटर्डेला आम्ही एक प्रोग्राम झालेला, we involved youth, we asked youth to be participate in that initiatives. तर ज्याप्रमाणे आता किसन वराडे सर किंवा प्रमोद महाजन सरांनी सांगितलेलं की आपण जी जनरेशन आहे, जी माझी जनरेशन आहे, ते लोक और माझ्या अगोदरची जनरेशन आपण करिअर मध्ये एस्टॅब्लिश करण्यामध्ये जास्त फोकस असल्यामुळे आपल्या किड्स वरती आपल्याला समाजामध्ये इंटिग्रेशन करण्यामध्ये आपल्याला एवढा वेळ होऊ शकला नाही. पण आता ती वेळ आलेली आहे की आपल्याला युथला इन्व्हॉल्व्ह करणे खूप गरजेचे आहे. आपण फिलॅन्थ्रॉपी साईडला शिरणं खूप आवश्यक आहे. समाज ह्या क्षणाला अजून फिलॅन्थ्रॉपिक इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. जसं जैन लोकांमध्ये किंवा गुजराती लोकांमध्ये, मारवाडी लोकांमध्ये फिलॅन्थ्रॉपी खूप मोठी भावना आहे. बिझनेस मध्ये आपण एका बाजूला आपण खूप लोक म्हणजे वी आर स्टील इन द बिझनेसेस, वी स्टील ग्रोईंग नाव इन द बिझनेस, पण तरी ऍज अ बिझनेस, ऍज अन इंटिग्रेशन आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट ग्रँट्स, बेसिक बेनिफिट्स, टॅक्सेशन, वेल्थ डेव्हलपमेंट, अशा भरपूर गोष्टी आहेत. अनदर थिंग हाऊ द वे वी कॅन डू इज सोशल प्रोग्राम्स, वेब बेस्ड. आज आपण जे फक्त म्हणजे लग्नापुरतच मर्यादित आज मोस्ट ऑफ द कारण मी जे बघतोय माझ्या दृष्टीने सांगतो, मे बी लोकल लेवलला वेगळे कामं सुरू असतील, पण जो मेजर फोकस असतो तो वधूवर मेळावा हाच एक सेंट्रली फोकस्ड आहे. तर आय थिंक एकत्रीकरण येण्यासाठी किंवा एकत्रीकरणातून आपल्याला हे बाकी ज्या पॉइंट्स मी मांडलेले आहेत तर त्यामधून त्यांना थोडा फायदा होईल. आम्ही जे काम करतोय किंवा एकत्र करण्याचा फायदा कसा आहे झालाय तो मी तुम्हाला उदाहरण देतो. एक ऋषिकेश हत्तरदे म्हणून एक ह्या ठिकाणी एक स्टुडंट आलेला आहे आता, आणि आम्हाला फेसबुकवरनं मला कळालं की तो MS करतोय आणि त्याला अचानक किडनी स्टोनचा प्रॉब्लेम झाला, त्याला मेडिकल हेल्पची गरज होती, फायनान्शियली हॉस्पिटलला ऍडमिट झाला. त्याने फेसबुकला पोस्ट टाकली. तीच पोस्ट मी घेतली आणि आपल्या लेवा पाटील जेवढे ग्रुप्स आहेत आमच्या अमेरिकेतले आम्ही सगळीकडे पोस्ट केली. आम्ही एका दिवसात लाईक ऑलमोस्ट वी रेज्ड ऑलमोस्ट $12,000 फॉर हिम टू सपोर्ट हिम. सो दिस इज द बेनिफिट ऑफ अवर इंटिग्रेशन टुगेदर. मागे एक वेळेला एक फॅमिली ट्रॅव्हल करत होती शिकागोला, अचानक दे गॉट अन हार्ट अटॅक. सो द मॉम, त्यांना आम्हाला कळालं बरं लाईक शिकागो मधल्या सगळ्या लोकांनी वी कोऑर्डिनेट विथ इच अदर, सपोर्ट इच अदर. सो त्यासाठी आपल्याला एक कम्युनिटी इंटिग्रेशन इज इम्पॉर्टंट आहे. दुसरं आम्ही इनिशिएटिव्ह गेले बऱ्याच वर्षांपासून आम्ही बराच मोठा ग्रुप आहे एडिसन मध्ये जो पिकनिक कंडक्ट करतो. त्या दृष्टीने जवळपास आज 250-300 लोक एकत्र यायला सुरुवात झालेली आहे, एकमेकांना जाण्याला ओळखू सुरुवात झालेली आहे. स्टुडंट्स जे येतात त्या ठिकाणी त्यांना इंटर्नशिप्स असू द्यात किंवा त्यांचे कुठले लोकल इश्यूज असतात दॅट गेट ॲड्रेस्ड. काही ग्रुप्स वरती पेरेंट्स इथे अमेरिकेला येतात तर
त्यांचे रिलेटेड इन्शुरन्स प्रॉब्लेम असतात. सो एकत्र जर आलेत आपण तर आपण हे सगळे प्रॉब्लेम्स वी कॅन हँडल इट मोर इझिली. पॅन्डेमिक मध्ये सपोर्ट हा एक मोठा इश्यू आहे. US मधले जे चॅलेंजेस वेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल आता वी एक्सपिरियन्स सम डेथ हिअर इन US, आणि त्यांचे पेरेंट्स इंडियाला आणि त्यांची फॅमिली और वाईफ वॉज इन इंडिया, आणि देन इट वॉज लाईक बिगर चॅलेंज. सो दॅट वे ज्या रिलेशनशिप्स आपल्या पॉलिटिकल सिस्टम्स म्हणा किंवा ब्युरोक्रॅटिक सिस्टमशी असतात, त्या अशा वेळेला आपण जर ॲज अ कम्युनिटी उभे राहिलो तर इट बिकम्स अन हेल्पफुल थिंग. तर त्यासाठी फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह आय थिंक integration is very important at social level, at business level, at at a personal level, and at healthcare, at all the levels. थोडा व्ह्यू बदलणं गरजेचं आहे. नुसतंच वधूवर मिळावं नाही तर आपण इतर लेवलला पण इंटिग्रेशन होणं गरजेचं आहे. आणि माझं सगळ्यात महत्वाचं स्ट्रॉंग ओपिनियन आहे, फिलॅन्थ्रॉपिक इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. लेवा पाटलांनी शुड कम अप, स्टे पुढे येऊन त्यामध्ये उभं राहणं खूप गरजेचं आहे. एक शेवटचा एक पॉईंट तुम्हाला सांगतो. 2 वर्षापूर्वी माझ्या घरी एक इंडियात जे अमेरिकन पॉलिटिक्समध्ये जे इंडियन्स इन्व्हॉल्ड आहेत त्यांची एक मीटिंग होती, आणि आम्ही त्या ठिकाणी एक महत्वाचा विषय मांडलेला होता की ज्या पॉलिटिकल लोकांनी, की जर इंडियन्स न्यू जर्सीतले इंडियन्स जर वोटिंग करण्यासाठी गेले तर इंडियन्स कॅन डिसाइड हू कॅन बी द गव्हर्नर. आज इंडियन्स जे आपण म्हणतो ऐकत नाही किंवा आपलं वोटिंग नाही, कारण आपण वोटिंगसाठी जातच नाही. So why the system will listen to us? The same thing stands in the Labour Party. If we get united together, if we stand behind our businesses, if we stand behind our political systems, I think then people will definitely listen to us and help us on all supports. आणि धन्यवाद. थँक्यू मला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद श्री अत्तरे सर. सरांनी आपल्याला गो बियॉन्ड युअर फॅमिली, गो बियॉन्ड युअर सेल्फ, गो बियॉन्ड युअर मॅरेज प्रॉब्लेम्स अँड हेल्प द सोसायटी अशा पद्धतीने सांगितलंय की आपण विद्यार्थ्यांना, युवकांना मदत केल्याशिवाय ते समाजामध्ये, समाजकारमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही. आपण ज्यांना गरज आहे त्या गरजा भागवल्या पाहिजे, समस्या समाजाच्या सोडवल्या पाहिजे, आणि सोडवण्याची जबाबदारी आपली आणि ही जबाबदारी आपण स्वतःहून घ्यावी असं त्यांनी आपल्याला केवळ सांगितलेलं आणि ते प्रत्यक्षात अवलंबन करतायत. आणि आजचा हा जो कार्यक्रम चालू आहे अशाच प्रकारचे प्रोग्राम घेण्यासाठी त्यांनी आपल्याला गेल्या 1 वर्षापासून लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, आणि ही लिंक प्रोव्हाइड करण्याचा पुढे त्यांनी प्रॉमिस ठेवलेला आहे. तर सर आपण जी लिंक प्रोव्हाइड केली त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सामाजिक कार्यक्रम वाढलेत. आम्ही आपले फार आभारी आहोत. आपल्याकडनं अशीच मदत मिळत राहू. दुसरी गोष्ट की सरांचं आज येणं की आपल्या समाजाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपण एकत्र यायला हवं. केवळ लोकल स्तरावर एकत्र यायचं आणि आपल्याला सर्व स्तरावर एकत्र यायचं आहे, आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रॅक्टिकली काम करायचं आहे. केवळ आम्ही एकत्र म्हणायचं नाही, प्रॅक्टिकली आपण आपल्या एकमेकांच्या समस्या सोडवल्याची आपण एकत्र येऊ शकणार नाही. तर धन्यवाद आपल्याला.